इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचा कार्यकर्ता मेळावा आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। त्यामुळे हर्षवर्धन पाटील भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे। या मेळाव्यानंतर हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेणार आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा कार्यकर्ता मेळावा इंदापूरमध्ये आयोजित करण्यात आलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्यानंतर हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेणार आहे। त्यामुळे आज हर्षवर्धन पाटील मेळाव्यात कार्यकर्त्यांशी काय बोलणार, पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान मेळाव्याच्या ठिकाणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ आणि माजी मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील हे आज आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगितलं जात आहे। तशा पद्धतीची बैठक सुद्धा आज ते इंदापूर येथील त्यांच्या दूध संघाच्या कार्यालयामध्ये आयोजित केलेली आहे। खरं तर आपण बघू शकतो की या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचा एक होर्डिंग लावण्यात आलेले आहे, फ्लेक्स लावण्यात आलेले आणि या फ्लेक्सवरती हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे वडील जे आहेत शंकरराव पाटील या दोघांचंच फोटो जे आहे ते लावण्यात आलेला आहे। आणि या बैठकीमध्ये ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत, त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत। त्यानंतर त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल हे सुद्धा आज ते जाहीर करणार असल्याचं सांगितलं जात आहे। भाजपच्या सगळ्या पदाचा काल त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज त्यांची राजकीय भूमिका ते जाहीर करणार असल्याचं सांगितलं जात आहे। तशा पद्धतीची जी बैठक आहे त्याची सगळी तयारी आता आपण बघू शकतो की सुरू आहे। खुर्च्या लावण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सध्या त्यांचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत। आज सकाळी 10:30च्या सुमारास या बैठकीला सुरुवात होईल। सर्वप्रथम पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली। या पत्रकार परिषदेच्या नंतर ते राजकीय भूमिका जी आहे ती आपली जाहीर करण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, इंदापूर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।